नमस्कार मित्रांनो, मी आहे दिनेश सर. तुम्ही पाहत आहात अदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल. आज आपण अकाउंटन्सीचा फर्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. थोडंसं रिव्हिजन करण्यासाठी आपण फर्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत. ठीक आहे. आता इथे तुम्हाला जो प्रॉब्लेम दिसत आहे तो प्रॉब्लेम आहे दया आणि क्षमाचा. कशाच प्रॉब्लेम आहे? दया आणि क्षमाचा आहे. मग हा जो प्रॉब्लेम आहे क्या हुआ इसे? ठीक है, ओके. रेड कलर घेतो. दया आणि क्षमाचा प्रॉब्लेम आहे. दोघजण प्रॉफिट अँड लॉस एकाच एक या प्रमाणात वाटून घेणार आहेत. ट्रायल बॅलन्स आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तुम्हाला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे 31 मार्च 2019चा, आणि तसेच बॅलन्स शीट पण बनवायचं आहे त्याच तारखेपर्यंत. ठीक आहे. आपल्याला दिलेले आहेत ट्रायल बॅलन्स. काय दिलेलं आहे? ट्रायल बॅलन्स. मग ट्रायल बॅलन्स आपण बघून घेऊया थोडंसं. ठीक आहे. दिसतं आपण फोन ट्रायल बॅलन्स. ओके. मी इथे काही ठिकाणी वेगवेगळे कलर घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ठीक आहे. ओके. इथे पहिला जो स्टॉक दिलेला आहे तो स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कधी असतो? जर 1/4 जर डेट सुरू झाली असेल तर वर्षाचा सुरुवात असतो, म्हणून तो काय असतो? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितात, हे आपल्याला माहिती आहे. ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळे कलर आहेत तिथं हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, म्हणून समजायचा. आणि इथे जो आहे हा आहे वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरीज बद्दल जास्तीत जास्त वेळेला सांगितलं जातं की वेजेस अँड सॅलरी, सॅलरी अँड वेजेस सेपरेट, वेजेस सेपरेट सॅलरी. वेजेस अँड सॅलरी मध्ये पहिल्यांदा वेजेस दिले तर तेव्हा ती वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. लक्षात ठेवा. जर सॅलरी पहिल्यांदा दिली तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा. आणि इथं सुद्धा तसाच. वेजेस पहिला दिला असेल तर एकच दिलं असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, सॅलरी पहिला दिला असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. हा कन्सेप्ट जर लक्षात ठेवा, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी देत असतात. जसं आता त्यांनी दिलेलं आहेत, वेजेस सुरुवातीला दिले आहेत म्हणून तर काय होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. सन्ड्री डेटर्स असेट आहे हे आपल्याला माहिती आहे. बॅड डेट्स ही ओल्ड बॅड डेट्स असते. बॅड डेट्स ओल्ड कधी? जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये दिले. बॅड डेट्स हे कुठे द्यायला पाहिजे? ट्रायल बॅलन्स मध्ये दिले तर त्याला काय म्हणायचं? ओल्ड बॅड डेट्स म्हणायचा. जर बॅड डेट्स हे ऍडजस्टमेंट मध्ये दिले तर त्यांना न्यू बनायचा. ठीक आहे. त्यानंतर येते परचेसेस. परचेसेस हे गुड्स तयार होण्याच्या अगोदर असतं, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मोटार कार आपली असते असेट, मशिनरी आपली असते असेट. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेतो, कारण ऑडिट फीज हे सगळं प्रोडक्ट झाल्यानंतर, विक्री झाल्यानंतरचा खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतो. सेल्स रिटर्न आहे म्हणून इकडे कुठेतरी सेल्स असणार, त्या सेल्सला क्लिक करून ठेवा. डिस्काउंट इकडे पण आहे, इकडे पण आहे, लक्षात घ्या. डिस्काउंट जर डेबिट साईडला दिले तर तो डिस्काउंट आपला खर्च आहे, म्हणजे डिस्काउंट आपण दिलेला आहे. लोकांना विक्री करत असताना डिस्काउंट दिलेला आहे, तो एक्सपेन्सेस आहे. काय आहे? एक्सपेन्सेस. आणि डिस्काउंट जर क्रेडिट साईडला असेल तर आम्हाला डिस्काउंट मिळालेली आहे, तो काय आहे? इन्कम आहे. काय आहे? इन्कम. लक्षात ठेवा. मग हे डिस्काउंट हे एक्सपेन्सेस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. हा डिस्काउंट आहे, इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. बिल्डिंग असेट आपल्याला माहिती आहे, हे पण असेट माहिती आहे. हा जरा इम्पॉर्टंट आहे. 10% इन्व्हेस्टमेंट.
याच्यामध्ये दोन ॲडजस्टमेंट येतात इथं. ओके, दोन येतात. एक इन्व्हेस्टमेंटचा येणार. ओके, इन्व्हेस्टमेंट केलंय तुम्ही, त्यावर 10% इंटरेस्ट पण येणार ना. काय येणार? इंटरेस्ट येणार. मग इन्व्हेस्टमेंट किती आहे? 20,000चा आहे. ठीक आहे, 10% म्हणत तर 2,000 इंटरेस्ट, टोटल किती? 22,000. ही जी टोटल 22,000 अमाऊंट येते, ती अमाऊंट येते कुठे येणार? ते असेट साईड, कारण आपण इन्व्हेस्टमेंट काय केलंय? असेटला केलंय, असेट साईडला येणार. पण इथं जो तुम्हाला दिसतंय 10% इंटरेस्ट, 2,000 रुपये आपली एक्स्ट्रा इन्कम आहे. काय आहे? एक्स्ट्रा इन्कम आहे. म्हणून इन्कम असेल तर कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. लक्षात ठेवा, इथे हे बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला 2,000 लिहिलेला आहे. ठीक आहे, हा लक्षात ठेवा. पुढे आपण बघणार आहोत ॲडव्हर्टाइजमेंट. सॉरी, पुढे काय आहे? ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये जरा दुसरा कलर घेऊ, जांभळा कलर घेऊ. ठीक आहे, चालेल. ॲडव्हर्टाइजमेंटसाठी इथं थोडं आहे पेड फॉर 9 months, म्हणजे 9 महिन्याचा ॲडव्हर्टाइज दिलेला आहे. म्हणजे ॲडव्हर्टाइज इथं वर बघा जरा, ॲडव्हर्टाइज आहे 9 महिन्याचा. किती रुपये आहे? 4,500 आहे. म्हणजे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची होती 12 महिन्याचा, पण अजून फक्त आपल्याला किती दिलेलं आहे? 9 महिन्याचाच ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. ठीक आहे, मग ही जरा सगळं जातं, थोडंसं तुम्हाला दिसलं असेल तर व्यवस्थित सगळे लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट मारून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट येतो. हां, आपण बघत होतो इम्पॉर्टंट पॉईंट कोणता? आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघत होतो ॲडव्हर्टाइजमेंटचा. ॲडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे किती महिन्याचं आहे? हे 4,500चं आहे. 4,500 म्हणजे 9 महिन्याचं 4,500. अजून किती महिने राहिलेत? मग 3 महिन्याचं अजून द्यायचं आहे. हे काय आहे? द्यायचं आहे. 9 महिन्याला 4,500, तर 3 महिन्याला किती? हे कसं काढायचं? 4,500 ला 9 ने भागायचा, 9×5 = 45. किती आली? 500 आली. म्हणजे एका महिन्याला 500, तर 3 महिन्याला किती? 1,500. ही जी 1,500 रुपये आहे, ही आपल्याला अजून देणं आहे. काय आहे? देणं आहे. देणं म्हणजे काय? द्यायचं आहे, अजून द्यायचं आहे. म्हणून आपल्याला ऍड करावं लागेल. ॲडव्हर्टाइजमेंट कुठे लिहितो आपण? एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इथे आहे बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिलं आहे. त्याच्यात ऍड करायचं आहे 3 महिन्याचा किती? 1,500 रुपये ऍड केलं. अजून एक इफेक्ट होतो याचा, अजून एक इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कारण बॅलन्स शीटची लायबिलिटी का अजून द्यायची आहेत आपल्याला. मग तुम्हाला इथं कुठेतरी दाखवतो मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इथे आहे बघा, 3 महिन्याचा हिरव्या कलरमध्ये दिला आहे. ठीक आहे, मग 3 महिन्याचा ॲडव्हर्टाइजमेंट इथे दिलेला आहे 1,500, लायबिलिटी साईडला द्यायचं असतं. ओके, लक्षात ठेवा ते एक. पुढे येतो ॲडव्हर्टाइजमेंट झालं रॉयल्टीज. रॉयल्टीज हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लक्षात ठेवा. जकात आहे, प्रोडक्ट अजून सुरू होण्याच्या अगोदरचा खर्च आहे हा, म्हणून रॉयल्टीज हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतात. पुढे येतो जनरल रिझर्व. जनरल रिझर्व हे आपण लायबिलिटीला लिहितो, हे पण आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, कॅपिटल जे आहे ती कॅपिटल आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितो. ओन कॅपिटल कुठे लिहितो? लायबिलिटी साईड. क्रेडिट सुद्धा लायबिलिटी साईड. RDD आहे, RDD ओल्ड आहे. हा काय आहे? ओल्ड RDD आहे. ओल्ड RDD का? कारण हे लक्षात ठेवा, ओल्ड आहे. ओल्ड RDD का? कारण ट्रायल बॅलन्स मध्ये दिले तर त्याला काय म्हणायचं? ओल्ड म्हणायचं. सेल्स हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आउटस्टँडिंग वेजेस, जे आउटस्टँडिंग वेजेस आहे ते आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे अजून वेजेस द्यायची आहे. मग
इथं ट्रायल बॅलन्स मध्ये दिल्यानंतर लगेच तुम्ही वेजेस अँड सॅलरीजला टिक करून मायनस वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण ही आउटस्टँडिंग वेजेस ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आहे, अजून द्यायचं आहे, मग एकच इफेक्ट येणार लायबिलिटी साईडला. इथं बघा वेजेस 700 रुपये. ओके, पुढे परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न असेल तर परचेस म्हणून टिक करायचं आहे, म्हणजे याच्यातून लेस करतात. परचेस कुठे लिहिलं असतं, इथं लिहिलं आहे, त्याच्यातून लेस करतात. ठीक आहे, त्यानंतर डिस्काउंट मगाशी सांगितलेलं आहे. आत्ता वळूया ॲडजस्टमेंटमध्ये. ठीक आहे, ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक कुठे लिहितो? क्लोजिंग स्टॉक हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, लिहितो, आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा इथं बॅलन्स शीटच्या असेट साईडला, ओके, इथं दिसतो ब्लॅक कलरचा. ठीक आहे, इथं आहे क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लास्टला लिहितो आपण इथे क्लोजिंग स्टॉकच्या क्रेडिट साईडला. दोन इफेक्ट झाले. त्यानंतर येतो पुढचा डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन हे बिल्डिंग आणि मशिनरी आहे. डेप्रिशिएशन केल्यानंतर कंपल्सरी दोन इफेक्ट असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे डेप्रिशिएशन हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहितात, डेबिट साईडला, कारण डेप्रिशिएशन झालेलं कंपल्सरी. बिल्डिंगवर किती झाले, मशिनरीवर किती झाले, बिल्डिंग आणि मशिनरी किती झाले तेवढं 5% म्हणजे बिल्डिंगवर 5% आहे, मशिनरीवर 3% आहे. ते 5% आणि 3% प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहितात. आणि ज्या ठिकाणी बिल्डिंग आणि मशिनरी कुठं असतो, असेट असतो, असेट साईडला, म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, इथे असेट साईडला मशिनरी की बिल्डिंग दिलेले असतील. इथं बघा, इथं बिल्डिंग अँड मशिनरी दोघांचं डेप्रिशिएशन लेस केलेलं आहे, म्हणजे दोन इफेक्ट आपले झाले. ओके, पुढे येतो बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड. ओके, याच्यात काय आहे, बिल्स जो येणार होता तो डिसऑनर्ड बिल आहे 3000, म्हणजे बिलाची पैसे यायचे आहेत ते 3000 डिसऑनर्ड म्हणजे बुडालेले आहे, म्हणजे आलेले नाहीत, म्हणजे येणार होते ते आलेले नाहीत, मग अजून कधीतरी येणारच आहे. म्हणून बिल्स रिसिवेबल कुठे आहे बघायचा, असेट साईडला. त्या बिल्स रिसिवेबल मधून 3000 रुपये बुडालेले आहेत असं समजून 3000 रुपये लेस करायचा. ओके, 3000 रुपये लेस केले. मग बुडालेत म्हटल्यानंतर अजून एक बिल जनरेट करता येतं, म्हणून अजून आम्हाला पैसे डिसऑनर म्हणजे काय, बिल पाठवल्यानंतर बिल काय झालंय, डिसऑनर झालंय. ओके, डिसऑनर झालंय म्हणून बिलाची परत नवीन एक बिल बनवायचं, जनरेट करायचा, नवीन बिल बनवून परत घ्यायचं, पैसे मात्र त्यांच्याकडून वसूल करायचे. अजून ते येणेकरीच आहे. काय आहे, येणेकरी आहे. येणेकरी म्हणजे काय, डेटर्स आहे. डेटर्स म्हणजे डेबिट. ओके, या डेटर्स मध्ये वाढ होणार. कशामध्ये वाढ होणार, डेटर्स मध्ये वाढ होणार. म्हणून सन्ड्री डेटर्स जो आहे ते सन्ड्री डेटर्स मध्ये हे बिल डिसऑनर्ड काय करायचं, ऍड करायचा. त्यानंतर गुड्स जे आहे 1000चा पर्सनल यूज साठी घेतलेलं आहे, ते अकाउंट मध्ये लिहिलेलं नसेल तर लिहून टाकायचा. कुठले येणार, गुड्स जर पर्सनल यूज साठी घेतला असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. इथं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पर्सनल यूज साठी घेतलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या कुठले येणार, डेबिट साईडला. आणि कॅपिटल मधून आता पैसे तर घेतलाय तो जो कोणी घेतलाय, दया घेतलेला आहे. कोण घेतलेला आहे, दया घेतलेला आहे. तर दया तिथून काय करायचं, दयाचं 1000 रुपये लेस करायचा. त्यानंतर येतो राईट ऑफ 1800 बॅड डेट्स आहे. काय आहे, बॅड डेट्स आहे 1800. एक सूत्र तुम्हाला मध्ये मी दिलं होतं, ते कायम लक्षात ठेवलं तर खूपच छान. सन्ड्री
डेटर्स. ओके. ॲड unrecorded sales, unrecorded sales. Add bill dishonored, dishonored. ओके. त्यानंतर इथं अमाऊंट येणार, इथे मोठी अमाऊंट याची कॅल्क्युलेशन ॲडिशन येणार. इथं लेस करायचा, लेस बिल लेस करून जो न्यू बॅड डेट्स आहे ते न्यू बॅड डेट्स लेस करा. ओके, लेस केला. त्यानंतर जो अमाऊंट राहतो ते अमाऊंट काय म्हणले त्यांनी RDD सन्ट्री ट्रॅक्टर्सवर आहे. इथं जो अमाऊंट येतो लक्षात घ्या, इथं जो अमाऊंट येतो त्याच्यावर लेस करून 5% RDD घ्यायचा आहे. किती घ्यायचं? 5%. कशावर? इथं जो अमाऊंट येतो तो. ओके. जसं की एक मिनिट आपण करूयात. जसं की लक्ष द्यायचं त्याला इथं दिलंय. ठीक आहे. अमाऊंट लक्षात ठेवू आपण फक्त. सन्ड्री डेटर्स किती आहे? टोटल 1,32,500 आहे. ॲड करतो अनरेकॉर्डेड सेल्स, ॲड करतो बिल डिसऑनर्ड झालेलं. ओके. अनरेकॉर्डेड सेल किती आहे? 6,000 ॲड करतो. त्यानंतर बिल डिसऑनर्ड किती झालंय? 3,000 झालंय. त्यांची ॲडिशन करा. 0,0,5 6 3 9 2 11 चालेल 1,41,500. ही जी टोटल आले 1,41,500 त्याच्यातून लेस न्यू बॅड डेट्स ॲड करायचं, लेस करायचा. न्यू बॅड डेट्स किती आहे? 1,800. ते 1,800 लेस करू आपण. ठीक आहे. 0,0,5 11 8 गेलं तो 3. ठीक आहे. हातचा आला 1 4 2 2 1,23,500. ही जी 1,23,500 त्याच्यावर 5% RDD काढायचा. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. 1,23,500 गुणिले 5/100. 0,0 गेलं. 5 5 25. हातचाला 2 5 3 15 2 17. हातचाला 1 5 2 10 1 11. हातचाला 1 5 1 5 1 6. 6,100 काहीतरी चुकलं आपला गुणाकार. ठीक आहे. परत एक करूया. 5 1 5 5 25. हातचाला 2 5 3 15 2 17 बरोबर. हातचाला 1 5 2 10 1 11. हातचाला 1 5 1 5 5 1 6. 6,175 येतं. एक मिनिट. इथं आपण एक चुका केलेला आहे. ठीक आहे. एक चूक काय केलंय की 1,800 ऐवजी 18,000 लिहिलंय आपण. ठीक आहे. इथे काय लिहायचं आपल्याला? 1,800 लिहायचं आहे. 1,800 मायनस करूया. 0,0 15 मधून 8 गेले 7 लिहायचे. हातचाला 1 11 मधून 2 गेले 9. हातचाला 1 1,39,000 आहे. 1,39,000 वर किती टक्के घ्यायचंय? 5%. 1,39,700 गुणिले 5/100. दोन्ही 0 काढा. 5 7 35. हातचाला 3 5 9 45 आणि 3 48. हातचाला 4 5 3 15 आणि 4 19. हातचाला 1 5 5 1 6,985 आलेला आहे आपला 6,985. महिलेस करा. 5 8 मधून 1 10 9 गेले 1. चाला 1 17 मधून 10 गेले 7. परत चाला 1 2 3 1 1,32,715 आलेला. म्हणजे इथे तुम्हाला एक फॉर्मॅट इथं लक्षात ठेवायचं आहे काय की
लिहून ठेवा वाटल्यास. सन्ड्री डेटर्सचा अमाऊंट येणार ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. ओके, ॲड बिल डिसऑनर. ओके, त्यानंतर टोटल. मग ह्याच्यातला लेस काय करायचा, न्यू बॅड डेट्स. ओके, अमाऊंट काढा इथं अमाऊंट जो येतो त्याच्यावर लेस न्यू RDD, लक्षात ठेवा. ओके, चला मग पुढे येऊया. अजून एक आहे बॅड डेट्सचा मेथड आहे, इथे जे मी दिलेलं आहे बॅड डेट्सचं बघा. ओल्ड बॅड डेट्स. ओके, हे फॉर्म्युला पाठच करा, लिहायचं जे आहे ते, ॲड करायचा, ॲड न्यू बॅड डेट्स. ओके, बॅड डेट्स. त्यानंतर न्यू RDD. न्यू RDD मगाशी काढलं होतं ते अमाऊंट. ठीक आहे, ही सगळी ॲड करायचा. टोटल जे येतं त्या टोटलमधून लेस करायचं आहे ओल्ड RDD. काय लेस करायचं आहे, ओल्ड RDD. ओके, लक्षात ठेवा. ही एक फॉर्म्युला लिहून ठेवा. दॅट्स ऑल. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्यात यश प्राप्त झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून बाकीच्यांना पण याची माहिती मिळेल. ओके, थँक्यू.